आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संयुजेबद्दल बोललो. आपण चर्चा केली की स्थिरता मिळवण्यासाठी जे इलेक्ट्रॉन मिळवले जातात, गमावले जातात किंवा सामायिक केले जातात, त्यांची संख्या म्हणजे संयोजन. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे जे इलेक्ट्रॉन मिळवले जातात ते कुठून येतात? किंवा जे इलेक्ट्रॉन गमावले जातात ते कुठे जातात? आणि जे इलेक्ट्रॉन सामायिक केले जातात ते कोणासोबत सामायिक केले जातात? तर प्रत्येक इलेक्ट्रॉन जो मिळवला जातो, गमावला जातो किंवा सामायिक केला जातो, तो रासायनिक बंधामध्ये भाग घेतो. म्हणजे जर एक इलेक्ट्रॉन मिळवला गेला, गमावला गेला किंवा सामायिक केला गेला, तर त्यामुळे एक रासायनिक बंध तयार होतो. जर दोन इलेक्ट्रॉन मिळवले, गमावले किंवा सामायिक केले गेले, तर त्यामुळे दोन रासायनिक बंध तयार होतात. याचप्रमाणे तीन इलेक्ट्रॉनमुळे तीन रासायनिक बंध तयार होतात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जी मिळवली जाते, गमावली जाते किंवा सामायिक केली जाते, ती तयार होणाऱ्या रासायनिक बंधांच्या संख्या एवढी असते. याचा अर्थ असा की आपण असं म्हणू शकतो की एका मूलद्रव्याने तयार केलेले रासायनिक बंधांची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयोजन. बरोबर? आठवतंय जेव्हा आपण संयुजाची चर्चा सुरू केली होती, तेव्हा आपण बोललो होतो की संयुजा ही मूलद्रव्याची जोडणी करण्याची क्षमता आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून मी असं म्हणू शकते की स्थिरता मिळवण्यासाठी अणू एकमेकांशी जोडून रेणू तयार करतात आणि आपण ह्याला असंही पुढे नेऊ शकतो की स्थिरता मिळवण्यासाठी मूलद्रव्य एकमेकांशी जोडून संयुगे तयार करतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता आपण तयार होणाऱ्या बंधांच्या संख्येनुसार संयुजेकडे पाहूया. आपण इथे वेगवेगळ्या मूलद्रव्यांची संयुगे कशी बनतात आणि त्यात संयुजा नेमकं काय करते हे समजून घेऊया. एक सोपा रेणू घेऊया, एक सोपं संयुग हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याचं रेणूसूत्र आहे HCl. म्हणजे आपल्याकडे एक हायड्रोजनचा अणू आणि एक क्लोरीनचा अणू आहे. तर हायड्रोजनची संयुजा एक आहे. याचा अर्थ हायड्रोजन एक रासायनिक बंध तयार करू शकतो. मी इथे एका रेषेने किंवा एका डॅशने दाखवते. क्लोरीनचं काय? क्लोरीनची संयुजा सुद्धा एक आहे, म्हणून क्लोरीन सुद्धा एक रासायनिक बंध तयार करू शकतो. हायड्रोजन प्रमाणेच आपण इथे क्लोरीन दाखवूया. तर हायड्रोजन आणि क्लोरीन एकत्र येऊन HCl तयार करू शकतात. हे अॅनिमेशन जरी सहज वाटत असलं तरी प्रत्यक्षात अणु पातळीवर जे काही होतं ते या सहज अॅनिमेशन पेक्षा थोडं जास्त गुंतागुंतीचं आहे. इथे आपण ही डॅश किंवा रेष रासायनिक बंधांची कल्पना करण्यासाठी वापरतोय. आता आणखीन एक उदाहरण घेऊया. तर पुढचं उदाहरण आहे MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, आता मॅग्नेशियम कुठे आहे? मॅग्नेशियम इथे आहे. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे. तो दोन रासायनिक बंध तयार करू शकतो. आणि क्लोरीनचं काय? मगाशी बघितल्याप्रमाणे क्लोरीन एक रासायनिक बंध तयार करू शकते. आता जर आपण MgCl2 चं रेणूसूत्र बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की यात दोन क्लोरीनचे अणू आहेत आणि एक मॅग्नेशियमचा अणू आहे. तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन एकमेकांशी कसे जोडले जातील? तर अशा प्रकारे ते जोडले जातील. आता पुढच्या उदाहरणासाठी थोडी जागा करूया. आपलं पुढचं उदाहरण आहे पाणी. पाण्याचं रेणूसूत्र H2 आहे. याचा अर्थ त्यात दोन हायड्रोजनचे अणू आहेत आणि एक ऑक्सिजनचा अणू आहे. तर हायड्रोजन इथे वर आहे. हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि आपल्याकडे इथे ऑक्सिजन आहे ज्याची संयुजा 2 आहे. चला आता हे सर्व डॅशसह काढूया. तर आपल्याकडे एक ऑक्सिजन आहे जो दोन बंध तयार करू शकतो आणि दोन हायड्रोजन आहेत जे प्रत्येकी एक बंध तयार करू शकतात. इथे ही गोष्ट MgCl2 सारखीच आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर अशा प्रकारे H2O मध्ये रासायनिक बंध तयार होतात. ठीक आहे, आता आपण काहीतरी वेगळं आणि थोडं जास्त गुंतागुंतीचं बघूया. चला CH4 कडे वळूया. हे मिथेन आहे. मिथेन एक ग्रीन हाऊस गॅस आहे. ठीक आहे, यावर चर्चा आपण नंतर करू. सध्या आपण बंधांवर लक्ष केंद्रित करूया. तर आपल्याकडे इथे कार्बन आहे. कार्बनची संयुजा 4 आहे आणि तो 4 रासायनिक बंध तयार करू शकतो. बरोबर? आता आपल्याकडे हायड्रोजन आहे.
मिथेनच्या एका रेणूमध्ये किती हायड्रोजन आहेत? आपल्याकडे 4 हायड्रोजन आहेत. तर मी ते सर्व इथे काढले. आता तुम्हाला काय वाटतं की हे 4 हायड्रोजन कार्बनशी कसे जोडले जातील? तर ते प्रत्येक जण एक जागा घेतील अशा प्रकारे. म्हणून कार्बन 4 हायड्रोजन अणूंसह 4 बंध तयार करतो. ठीक आहे. आता आपण आपल्या शेवटच्या उदाहरणाकडे वळूया. आणि आता हे थोडं अवघड आहे. त्यामुळे मी तुम्हाला नीट लक्ष द्यायला सांगेन. तर हे उदाहरण आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइडचं. त्यात एक कार्बन अणू आणि 2 ऑक्सिजन अणू आहेत. तर आपल्याला माहिती आहे की कार्बनची संयुजा 4 आहे. म्हणून तो 4 बंध तयार करू शकतो. त्याला आपण मध्यभागी ठेवूया. ठीक आहे. आणि ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. म्हणून तो 2 बंध तयार करू शकतो. बरोबर ना? पण आपल्याकडे ऑक्सिजनचे 2 अणू आहेत. आता मी इथे थोडा वेळ थांबते. तुम्हाला काय वाटतं? एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन मध्ये बंध कसा तयार होईल? तर आपल्याकडे आहे 2 ऑक्सिजन. दोघेही 2 बंध तयार करू शकतात. आपल्याकडे एक कार्बन आहे जो 4 बंध तयार करू शकतो. जर मी या बंधांच्या रेषांना किंवा डॅशना अशा प्रकारे काढल्या तर मी असं करू शकते का? तर जर आपण असं केलं की कार्बनच्या उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 रेषा काढल्या आणि ऑक्सिजनसाठी जर आपण त्या रेषा अशा प्रकारे केल्या तर आपल्याला CO2 मिळतो. एक कार्बन अणू आणि 2 ऑक्सिजन अणू. ठीक आहे. तर सारांश म्हणून आपण असं म्हणू शकतो की संयुजा ही एक मूलद्रव्याची रासायनिक बंधाने जोडली जाण्याची क्षमता आहे आणि संयुजा 2 प्रकारे काढता येते. ती स्थिरता मिळवण्यासाठी मिळवलेल्या, गमावलेल्या किंवा सामायिक केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणून काढता येते किंवा एका मूलद्रव्याने तयार केलेल्या बंधांची संख्या म्हणून काढता येते. आणि या दोन्ही संख्या प्रत्यक्षात समान असतात. बरोबर? आणि आपण हे सुद्धा पाहिलं की अणू एकमेकांशी जोडून रेणू तयार करतात. तसंच मूलद्रव्य एकमेकांशी जोडून संयुगे तयार करतात. आणि हे सर्व स्थिरता मिळवण्यासाठी होतं. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.